ही संपूर्ण मरीन लाईन्स आहे. तुम्हाला हे जी लॅम्प दिसत नाही तर हे वानखेडे स्टेडियम है भावनो. नज़ारे देखते देखते अभी समझ जाओ आप, है ना, मैं कौन से नज़ारे के बारे में बात कर रहा हूँ. तेव्हा ते हॉटेल ते ह्याचं आहे अंबानीचं हॉटेल आहे. हे हाँ हे ट्रायडेंट हॉटेल. शूट किया तो चलेगा ना भाई. कितना पैसा लगेगा? 1000 10,000. ये है इडली और क्या है, सांबर और चटनी और एक आहे का अपना मेंदू वडा. ठीक आहे. डॅडींची चाळ, अरुण गवळींची चाळ. हे पहा. अरे हा रे दादा, जा बाबा जा. काय बाबा या काय ते टॅक्सीवाल्यांना जरा दम नाही पडत, नुसतं पे 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 पे. स्टेशन के वो वाली साइड से जाना पडेगा ना चाचा. वो हे इकडं तुमच्या मागं ताज हॉटेल, त्याच्या शेजारी हे अजून एक वेगळं हॉटेल आहे. भावानं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे फिरायला. मी जाणार आहे फिरायला आता. नाना कसा बसलाय बघा इकडं. हा कसा बसलाय. तर भावांनो आज फायनली मुहूर्त लागतोय आणि मी येतोय तुम्हा सगळ्यांना भेटायला. तयारी पूर्ण झालेली आहे. हे बघा इथे ही बॅग, इथे ही आपली कॅमेऱ्याची बॅग, सगळं काही झालंय. इकडं तुमची वहिनी स्वयंपाक करते. स्वयंपाक झाला की जेवायचं आणि लगेच निघायचं. कोण कोण भेटायला मला येणार ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तयारी सगळी झाली, फक्त फ्रेश व्हायचं, जेवायचं आणि निघायचं. उद्या मी येतोय भावना तुमच्या शहरामध्ये. ठीक आहे ना. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा. ज्यांना नाही माहिती त्यांनी गेस करा. ज्यांना ज्यांना काय वाटतंय ना गेस करा मी की कोणाच्या शहरात येतंय, गेस करा आणि मला सांगा. ठीक आहे. चला मी आवडतो आणि निघायचं पण आहे आपल्याला. तर कमेंट करा भावांनो. गुड मॉर्निंग भावांनो, गुड मॉर्निंग. काय म्हणताय, कसे आहात सगळेजण? बरं विषय असा आहे भावांनो, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचा मी ना व्हिडिओ अपलोड केला ना काहीच नाही केलं. तर फायनली यार मी थोडंसं विचार केला आणि काल रात्री मी आलो. म्हणलं यार आपण काहीतरी तुमच्यासाठी नवीन एखादा विषय घेऊन घ्यायचाच. आणि खास तुमच्यासाठी भावनो आज मी कुठं आलो आहे माहिती आहे का? मी आहे आज मुंबईमध्ये. बरोबर आहे. तुमच्या शहरात. होय तुझ्याच तू बघतोय ना भावा, तुझ्या शहरात आज मी आलो आहे. आणि शेजारी आपला मित्र, तुम्ही याला ओळखत पण असाल, रोज आपल्या लाईव्हमध्ये असतो, भूषण आहे का नाही. ओळखताय ना याला, भूषणला. तर हा भूषण आहे. आणि भूषण दादाचं पण बऱ्याच दिवसापासून चालू होतं की मयूर भाऊ तू ये यार आपण फिरू, एन्जॉय करू वगैरे वगैरे वगैरे. तर मग फायनली आज त्या गोष्टीला म्हणजे म्हणतात ना मुहूर्त लागलाय आणि आज मी आलोय. भाऊची पण गाठभेट झाली आणि आता फायनली मी आलोय. माझ्या मागं तुम्ही हा जो पॉईंट पाहताय ना, हा तुम्हाला दिसतोय तर आत्ता सध्या मी भावना मरीन लाईनला. तर तुम्हाला मी थोडंसं फ्लिप करून दाखवायचा प्रयत्न करतो. एक मिनिट थांबा. हे पहा, हा जो विषय आहे ना सगळा, आत्ता मी आहे मरीन लाईन्सला. इकडनं तुम्ही हा नजारा पाहू शकता. हे पहा, इकडनं असं बघितलं की लक्षात येईल. हे पहा, ही संपूर्ण मरीन लाईन्स आहे. हे पहा. आणि एक्झॅक्टली याच्या इथं हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे जे लॅम्प दिसत नाही तर हे वानखेडे स्टेडियम आहे भावनो. ओके. तर आता इकडनं आम्ही निघतोय. आणि आता कुठे जायचंय भाऊ आपल्याला? आपल्याला जायचंय CST. अच्छा, CST ला जाऊन कुठं जायचं? CST ला जाऊन आपल्याला आता म्हणजे नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे आपला? नेक्स्ट प्लॅन आपला असणार आहे की आपल्याला CSTचं मार्केट वगैरे थोडंफार फिरायचं आहे. की लोकांना म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे कोणती वस्तू कितीला आहे, काय आहे ते. आपण कुठल्या मार्केटमध्ये जायचं आपल्याला? चोर बाजारामध्ये. तर भाऊ आपल्याला आता नेतोय चोर बाजारात. तर तिकडं पण जाऊन बघूत आपण काय विषय नेमका. चोर बाजारात आपण तर चोरी होऊन जाणार नाही ना? नक्की ना. नाही तर विषय असा व्हायचा, आपण जायचं चोर बाजार बघायला आणि नेमके आपणच तिथं चोरी होऊन जायचं. तसं व्हायला नको. चालतंय भावनो, कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून. व्हिडिओ कंटिन्यू एंडपर्यंत बघा. आणि चॅनलवरती जर कोणी आज पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. भेटूयात आता आपण डायरेक्ट चोर बाजारात. आता कसं जायचं मग? पायी जायचं की कसं जायचं, काय करायचं? इथून काय जवळ आहे. कितना डिस्टन्स कितना होगा भाई आज? कमीत कमी 15 मिनिटात. म्हणजे वॉकिंग कसं? 15 मिनिटं वॉकिंग ना? वॉकिंग 15 मिनिटात. त्या 15 मिनिटाच्या वॉकिंग मध्ये पण आपण मस्त बघत जाणार. हाँ वो तो है. नज़ारों का एंजॉय करते करते जाने वाले भाई लोग हम. नज़ारे देखते देखते अभी समझ जाओ आप, है ना, मैं कौन से नज़ारे के बारे में बात कर रहा हूँ. मरीन लाइन्स पे होना यार भाई. समझ जाओ आप. कमेंट में बताना. ठीक है. हे बाबा नो, हे ते स्टेडियम जे मी तुम्हाला बोललो ना वानखेडे स्टेडियम, ते इथं आहे. आणि इंडियामध्ये जेवढ्या पण मॅचेस होतात ना तर ते सगळ्या इथं असतात बा. हे समोरच इकडं. आणि एक्झॅक्टली इकडं हे मरीन लाईन्स आहे. आणि इकडं हा तुमचा भाऊ. ठीक आहे ना. आणि मी चाललो आता CST ला जाणार. तिथं थोडंसं
पेट पूजा वगैरे, ब्रेकफास्ट म्हणजे नाही का, चहा गोष्टी या साऱ्या गोष्टी करू, ब्रेकफास्ट करू थोडासा आणि फिर आगे जाएंगे. आजचा जो विषय म्हणजे आता म्हणतात ना, मुंबईमध्ये जेवढं फिरता येईल तेवढं फिरणार आणि सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं कंटिन्यू राहा. तेव्हा ते हॉटेल ते ह्याचे आहे, अंबानीचं हॉटेल आहे. कोणतं हे? हा, हे ट्रायडंट हॉटेल. भाऊ सांगतोय समोरचं जे हॉटेल आहे ना ते अंबानीचं. अंबानी म्हणजे कोणत्या अंबानी? मुकेश अंबानी, मुकेश अंबानीचं. तुम्हाला पण बघायचं आहे का? दाखवतो मशहूर थांबा. बिजनेसमैन मुकेश अंबानी. मुकेश भाई का जो होटल है वो भाई बता रहे हैं. ये देखो, ये सामने दिख रहा है नहीं, ये वाला ना, ये सामने वाला छोटा वाला, तर ते त्यांचं आहे. कोणाचं? मुकेश अंबानी ना. मुकेश अंबानी. हां. आणि ते पुढं कोणते हॉटेल म्हणले तुम्ही? ते गेटवे ऑफ इंडियाचं ताज हॉटेल, ते ह्याचं हॉटेल रतन टाटा. रतन टाटाचं नाहीये ते. हो मग? ते माझं होतं हा. पहिले, पण माझ्याकडे माणसं नव्हते सांभाळायला म्हणून तिकडे देऊन टाकलं मी. अच्छा, बरोबर का नाही भावनो? आपल्याकडे माणसं नव्हते सांभाळायला म्हणून आपण ते तिकडे हँडओव्हर केलं होतं, आहे का नाही? तर आता आपण तिकडे चाललो. आपलं हॉटेल कशा परिस्थितीत आहे वगैरे नाही का, अपडेट घ्यायचे सगळ्या, बघू. ओके, तर आता मी आलोय मरीन लाईनच्या शेजारचं जे खाऊगल्ली आहे ना, जशी आपल्या इकडे खाऊगल्ली आहे तशी इकडे पण खाऊगल्ली आहे. तर आता खाऊगल्लीत आलोय नाश्ता करायला आणि बघू आता भाऊ काय खाऊ घालतोय आपल्याला. हा. ओके, भाऊ पण आपला आलाय नाश्ता करायला. तर शेठ बोला, काय खायचंय, काय खाणार, काय खाऊ घालणार, काय करणार, किधर बैठने का, किधर उठने का? इडली वगैरे खाऊन इडली यार, इडली 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 नको, कुछ तो भी अलग ट्राय करेंगे यार. राईस खाणे का? राईस नाही राईस नको, हेवी नको. कारण काय हेवी खाल्लं तर मग विषय, अरे यार ह्याचं थोडं सवय नाही राव मला. हेवी खाल्लं तर थोडं अलग विषय हो जाएगा. इधर एकदम मस्त. चलो ठीक आहे भाऊ. इथं आहे ना, इथं मेंदू वडा खाऊयात आपण सकाळी सकाळी मस्तपैकी, आहे का नाही? तर भाऊ घेते आता प्लेट, ले लो अपने को, फिर अपन देख लेते कैसा है भाई. शूट किया तो चलेगा ना भाई? कितना पैसा लगेगा? 1000 10,000 काय आहे? गरम आहे का? मेंदू वडा गरम आहे ना? गरम सांबार मिलेगा भी, 5 प्लेट ये तो एक काम करो ना, एक प्लेट इडली देतो और एक प्लेट मेंदू वडा देतो. खाने का ना, खाने का. बड़ा लगा. सब चटनी डालू ना. हाँ, मिक्स भरता बना दो. और एक में खाली सांबर और ये चटनी का. भाई 6 प्लेट पार्सल कर दो. इडली वड़ा दे. हाँ बढ़िया जागा, रुको दिखा देते. ये है इडली और क्या है, सांबर और चटनी, और एक आएगा अपना मेंदू वड़ा. ठीक है, पण क्या है? हाँ सब डालो. एक साथ कर दो. मिक्स कर दो, मिक्स. एक आएगा मेंदू वड़ा, लेकिन थांबायलाच जागा नाही यार. आ जाओ. कुठं बसायचं, कुठं थांबायचं? बैठने के लिए इथं आहे बघ, टेबल इथं आहे बघ. ये अब मॉर्निंग का नाश्ता होने वाला है भाइयों. पैसा लगेगा भाई. तू क्या आमिर खान है, शाहरुख खान है कि क्या है? पैसा लगेगा बोलता है. अरे भाई, त्याला म्हणलं आता जे नाश्ता करायला आलोय ना, तर त्याला म्हणलं नाही का शूट घेऊ का, तर तो काय म्हणतो पैसे लागतील. म्हणलं बरं देतो तुला. तर चला भावनो, नाश्ता करतोय या सगळ्यांनी खायला, बघतो टेस्ट कशी तुम्हाला सांगतो. आमच्या नगर सारखी नाही ना टेस्ट आहे, पण आमच्या नगर सारखी नाहीये. चालतंय, मी एन्जॉय करतो. भावाने आपल्याला चालत डायरेक्ट मंत्रालयापर्यंत आणलंय बघा. आणि आता आम्ही चाललो ऍक्च्युली CST ला. तर खूपच जवळ आहे. सागर भाऊंचा फोन येतोय. सागर भाऊ आपले तुम्हाला तर माहिती आहे, वाळके पाटील. काय म्हणतात बघू. बोला सागर शेठ, बोला. मंत्रालय. हा, आता CST ला चाललोय. मरीन ड्राईव्हला गेलो होतो आता सकाळी. आता CST ला चाललोय. लागणार टाइम आहे म्हणलं, या करून घोषणा आलता. म्हणलं चल त्यावर हॉटेलवर जाऊन येऊ. म्हणलं चालते, चल म्हणलं. आता तिकडे हॉटेलवर जातो, फ्रेश विश होतो मस्त पैकी. काय ते लग्न तिकडेच कल्याणमध्ये. हा, तयार बियार व्हायचं इकडे हॉटेलमध्ये, फ्रेश विश व्हायचंय, मग जायचं परत. लोकांनी परत जायचं रिटर्न. हा, काय माहिती घ्यायचं फिरून.
एकचं लग्न आहे आता, ते किती वाजता लागतं आपल्याला माहिती नाही. चालतं, यायचं का? तुम्हाला तर म्हटलं होतं यार तुम्ही या, मी तुम्हाला मिस करू राहिलो माहिती आहे. तुम्हाला आता नेक्स्ट पुढच्या महिन्यात किती तारीख म्हणलं तू? 12 ना? 12 तारखेला आपल्याला ना 11 तारखेला परत याय ना इकडं. हा, तयारीत राहा. त्याच्या आहेच का तुमचं काही ना काही. 11 तारखेला आपल्याला 11 तारखेला परत येणं. 11 तारखेला आहे ना परत येणं आपल्याला, 11 तारीख. बरं ऐका ना, मी करतो फोन तुम्हाला एक थोड्या वेळात परत. हा, मंत्रालय भावना आता मंत्रालय बसे पाहिजे, मंत्रालय इथं. ओके. आणि हा तुमचा भाऊ आज पहिल्यांदाच बघतोय मंत्रालय समक्ष डोळ्याने, नाही का. आता आपण चाललोय CST ला आणि सगळे रस्ते बघायचे आहेत, कुठून कसा कुठून कसा कुठून कसा. आणि तुम्हाला जे बोललो की चोर बाजारात पण जायचंय, CST ला जाऊन मग चोर बाजारात जायचंय. चलो. तर भावांनो, आपल्याला जायचं होतं चोर बाजारात आणि आपण गेलतो पण सकाळी. पण विषय असा झाला की चोर बाजार जो होता तो भरलेला नव्हता. CSTच्या अपोजिट साईडला जो चोर बाजार भरतो ना तो भरलेला नव्हता. तर मग आपण एक काम केलं असं की जोपर्यंत तो चोर बाजार भरतोय ना, म्हणजे चोर बाजार जोपर्यंत भरतोय तोपर्यंत भाऊ म्हणले की आपण एका ठिकाणी जाऊन येऊ. आणि एका अशा ठिकाणी आलोय ना की जे ठिकाण तुम्ही बऱ्याचशा पिक्चरमध्ये बघितलं असाल, तर ते म्हणजे तुम्हाला दाखवतो मी. हे इकडं हे पहा, दिसतंय का? डॅडींची चाळ, अरुण गवळींची चाळ. हे पहा, दगडी गाडी चालू होतो डॅडींच्या ऑफिसला भेट द्यायला. हे पहा मागं माझ्या इकडे आहे, पण भेट नाही झाली कारण ऑफिसच बंद आहे नेमकं आता. आता बघू काय होतं. आता चाललोय परत स्टेशनला. नाही, स्टेशनला नाही, आपल्याला चोर बाजारला जायचंय. आता बघू ते माझ्या मागं तुम्हाला दिसेल पहा, दगडी चाळ दिसलं. आपण आहे आत्ता दगडी चाळीपाशी. माझ्या मागं तुम्ही दगडी चाळ बघताय. आणि डॅडींला म्हणलं बघावं ट्राय मारून भेट होती का, पण डॅडी ॲक्च्युली नाही येत आणि ऑफिस पण बंद आहे. तर मग म्हणलं आता आपण बघूया तिथला चोर बाजार बघायला भेटतोय का आपल्याला. आता तेच चाललंय, फिरतोय आपण या एरियामध्ये. किधर? नागापाड़ा के उधर. अरे यार काय फिरतोय आपण मकर. इधर चोर बाजार किधर यार? चोर बाजार तो बहुत लंबा है यहाँ से, टैक्सी से आना पड़ेगा. हाँ क्या? तो कहाँ से पकड़नी पड़ेगी? पैदल जाना है तो भाई गल्ला स्टेशन है ना, हाँ, वहाँ से 10 रुपये लगेगा. शेयरिंग टैक्सी तू बघून घे. भाई गल्ला स्टेशन के बाद टैक्सी जब खड़ी रहती है 10 रुपये आदमी लेता है. नागपाड़ा का, नागपाड़ा से 10 मिनट का रास्ता पैदल. नागपाडा. लय फिरवतोय भाऊ, भूषण भाऊ आहे ना, आज नुसता फिरवतोय मला येड्यावानी. नुसता फिर म्हणतोय तो, फिर. चुकीच्या दिशेला चालू होतो आपण ॲक्च्युली. तर इकडनं आता परत स्टेशनवर जायचं आणि स्टेशनवरनं जाऊन परत ते कुठं म्हणलं, ते कुठं म्हणलं, नागपाडा ना, नागपाडाच्या तिकडं जायचं आता. तर अभी जा रे नागपाडे की तरफ भाई. वैताग आलाय फिरून फिरून मला, वैताग. कारण हे सगळे ना पायीच फिरून आहे. आणि भूषण भाऊला पण ॲक्च्युली जास्त काय माहिती नाही. भूषण भाऊ पण पहिल्यांदाच आलेला आहे या साईडला माझ्यासोबत. भूषण भाऊचा अवतार बघू शकतो तुम्ही. भूषण भाऊला पण जास्त काय माहिती नाही. आता बघूच, विचार आपण करतोय विषय. बघू सापडलं तर ठीक, नाही तर मग बघू काय करायचं ते. माहिती नाही कोणाचं तोंड बघितलं होतं, पण होतंय असं की जे पण जिकडं पण जायचं म्हणतोय ना तिकडं सगळं आडवाच आहे. त्यांनी एक पण काम होत नाहीये. आता आपण ठरवलं होतं की भायखळ्यातल्या चोर बाजाराला जायचं, पण नेमकं इथे इन्क्वायरी केली तर असं कळालं की तो चोर बाजार आज बंद असतो. आता परत CSTला चालू आहे आणि आपली लोकल पण आली आहे. तर आता चाललोय परत CSTला. बघू आता जेवण खाऊन करूत, मग पुढचा प्लॅन करू काय करायचं ते बघू. भावनो इथल्या बिल्डिंगा बघूनच नुसते डोळे कर फिरतात माझे. तर आता या कॅमेऱ्यात तुम्हाला कसं दिसतंय मला माहिती नाही. माझ्या मागच्या साईडला पण तुम्हाला दिसत असेल पहा. अशा बिल्डिंग आहेत ना, अशा एवढ्या उंच आहेत ना की ते फार असं करून बघावं लागतं. असं करायचं ना, आता गॉगल पडला असतात आपला. बरंच फिरतोय सकाळपासून
आणि अजून पण फिरतोच आहे. बघा हे समोर आहे ना, समोर तुम्हाला एक दिसते हे पहा, ही समोरची बिल्डिंग आहे ना एवढी मोठी आहे ती, म्हणजे किती मजली असेल काय माहिती, किती मजली असेल बरं भूषण कोणती ती समोरची? ही कमीत कमी 30 ते 40 मजली बिल्डिंग असते. जास्त आहे बाबा, जास्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे ती. बरं काय करू भावनो, तुम्ही जरा सांगा बरं, जाऊ का नको त्या चोर बाजारात? कारण मला पण आता लय वैताग आलाय, चालून 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 लय कंटाळा आलाय मला, पण काय करू सांगा, जाऊ का नको? इकडं मामा लोक पावती पडायचं पण काम करतात. अरे हा रे दादा, जा बाबा जा. अरे हो, काय बाबा या काय ते टॅक्सीवाल्यांना जरा दम नाही पडत, नुसतं पे 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 पे. हा समजा यार इनको जरा. एक तर मी पहिलेच वैतागले, त्यात प्या 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 लावलाय नुसतं. इसमें तू क्यों नहीं आ रहा? आया 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 आत्ता शिकाला. भूषण भाऊ पण आता मला वाटतं वैतागलेत. भूक लागली काय? मग भूक लग गई फिर? भाई खड़ा स्टेशन, तो अभी पहुंच चुके हैं अपन. ये देखो सामने भाई का स्टेशन है. वापस अपने को स्टेशन के वो वाली साइड जाना है. आणि पलीकडच्या साईडला जाऊन मग आपल्याला परत ते कुठं नागपाडा काहीतरी बोलला, तर नागपाड्याला जाऊन तिकडनं परत नाही शेअरिंग कॅब करून नागपाड्याला जायचं. आणि मग तिथं नागपाड्याला गेल्याच्या नंतर तिथं कुठंतरी चोर बाजार आहे असं त्यांनी सांगितलं. तर आता त्या पद्धतीने आपल्याला करायचं. या साईडला बोलले बायगळा स्टेशन. हां त्या साईडला बोलले का त्या साईडला बोलले? भूषण भाऊ विचारतो ते टॅक्सीवाल्याला. शेअरिंग आते वो स्टेशन के वो वाली साइड से जाना पड़ेगा ना चाचा, वो वाली साइड से जाना पड़ेगा ना, कि यहाँ से भी जा सकते हैं ना? जाओ इधर से भी जाओ, वही है. तिकडनंच जाऊ मग आपण. चल. उधर की साइड से आसान पड़ेगा, उधर से शायद 10-10 रुपये है. मैंने काफ़ी वीडियो में देखा भी है ऐसा. अभी बघूत काय आहे, इकडनं आहे का तिकडनं आहे. स्टेशनमध्ये तर आलो आहे मी, अभी देखते हैं क्या होता है. भूषण भाई आए तो कर. ओके. तर भावानं थोडासा प्रॉब्लेम झालाय, ज्याच्यासोबत आपण सकाळी फिरत होतो. तर विषय असा झाला आहे की त्याची आत्या आज सकाळी 10:30-11च्या आसपास ऑफ झाली आहे. तर त्याच्यामुळे त्याला जावं लागलं त्या ठिकाणी. म्हणजे आत्या त्याची ऑफ झाली म्हटल्याच्या नंतर त्याला म्हटलं जा तू, काही अडचण नाही म्हटलं, मी मला जेवढं माहिती तेवढं फिरतो म्हटलं परत, आणि मग जातो म्हटलं संध्याकाळी. कारण मला 2-3 दिवसाचा प्लॅन होता, पण अचानक ते त्याची आत्या ऑफ झाल्यामुळे सगळा प्लॅन फिसकटला माझा. तर मग म्हटलं आता घरी जायच्या आधी म्हटलं आता काय बसून बसून तरी खूप बोर झालं. तर मग म्हटलं काय करावं. मग परत विचार आला डोक्यात, म्हटलं यात चाला राव मला आपण थोडंसं परत एवढं लांब आलो आहे तर थोडं फिरूनच येऊ म्हटलं. आणि मग आता मी आलो आहे भावांना कुठं माहिती आहे का, माझ्या मागं बघा तुम्हाला कोणती वास्तू दिसते पहा, दिसली का? हे मागं तुमच्या गेट वे ऑफ इंडिया आहे, आणि त्याच्याच इकडं आहे हे पहा, हे इकडं तुमच्या मागं ताज हॉटेल, त्याच्या शेजारी हे अजून एक वेगळं हॉटेल आहे. हे इकडं आलो आहे आता आपण, तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे समोर ताज हॉटेल आहे, हे इकडे हे कोणतं हॉटेल आहे मला वाटतं ओबर आहे बहुतेक, आणि हे समोर तुमचं गेट वे ऑफ इंडिया. आणि समुद्राच्या किनारी बोटिंग वगैरे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज असतात तिथं. तर बघू आता काय काय होतंय. आपल्याला बोट रायडिंग करायला आपल्याला भेटते का बघू आपण, आणि जर बोट रायडिंग जर भेटली आपल्याला तर 100% करायचा प्रयत्न करूत आपण, नाही का? तर आता गेट वे ऑफ इंडियाला आलोय, देखते भाई अभी क्या क्या होता है ना. तर तुम्हाला दाखवू का गेट वे ऑफ इंडिया? थोडं जवळ जाऊन दाखवतो मी तिकडनं. सेकंड टाइम आहे माझा, याच्या आधी पण मी आलतो. आणि विशेष म्हणजे असं आहे, मागच्या वर्षी पण मी याच दिवशी या ठिकाणी आलतो. ज्यावेळेस मी लास्ट टाइम आलतो ना त्या दिवशी पण सेम डे होता, हीच तारीख आणि हेच सगळं, आणि आज पण तोच टाईम आहे आणि तोच वार आहे आणि तोच दिवस आहे. म्हणजे उद्या रंगपंचमी, आणि मागच्या वेळेस पण तोच सेम डे होता. तर आता पहा समोर आलो आहे गेट वे ऑफ इंडियाच्या. तर मला मी थोडा कॅमेरा फ्लिप करून दाखवतो, ठीक आहे? थांबा थोडं दाखवतो मी. हे पहा थोडंसं एक्झॅक्ट समोर आल्याच्या नंतर दाखवतो फ्लिप करून. हे पहा दिसला का तुमचा गेट वे ऑफ इंडिया?
थोड़ा सा नजदीक जाएंगे अपन. एकदम जवळ जायचं, जवळनं दाखवतो यावेळेस, एकदम जवळनं. ओ मेरा यशू, ओहो ओहो क्या बात है भाई, बढ़िया बढ़िया बढ़िया. ये रहा तुम्हारा गेट ऑफ इंडिया. और आपण थोडंसं पलीकडनं पण जाऊयात. लय बोर झालो यार मी. सकाळी म्हणलं मस्त भूषण आहे, आपण मस्त सगळं फिरू वगैरे, पण घोळच झाला सगळाच. ठीक आहे, होत असते यार कधी कधी असं. माझं तर खरं खूप मूड ऑफ झालेलं आहे, खूप म्हणजे खूप भयानक मूड ऑफ झालेला आहे. पण म्हणलं ठीक आहे, आता आलोय तर ब्लॉग तर बनवायचंच म्हटलं. कसं का असा ना, तुटका फुटका का असा ना, भावांनो लाईक करा. कारण काय इच्छा नसताना पण आता करतोय मी. तुम्हाला थोडासा विषय दाखवतो मी इकडचा. हे पहा, बघा खाली काय चाललंय. हे पहा, बोटिंग. चला आता आपण बघूयात आपल्याला भेटतंय का बोट रायडिंग करायला. ठीक आहे, तर निघालोय मी. बघतो तिकडनं चालू आहे का. तिकडनं जर चालू असेल तर 100% बोट राईड घेऊयात आपण ठिकाणी. आणि हे पहा, दिसतंय का ताज, हे ताज म्हणतो आपण काय, गेटवे ऑफ इंडिया. ताज हॉटेल इकडं माझ्या एक्झॅक्टली मागच्या साईडला आहे. इकडे हे पाहिजे, हे माझ्या मागच्या साईडला आहे. आणि हे तुमचं गेटवे ऑफ इंडिया. ठीक है, ओके भी देखते भाई क्या होता है, राइड मिलती है भी या नहीं. और बहुत सारे भाई, क्या बताऊँ मैं तुम्हें, क्या बताऊँ यार. इधर आने के बाद जो बोलता हूँ ना मैं, म्हणजे इकडे आल्याच्या नंतर जे मी म्हणलो ना की माझा मूड खराब झाला, तर आता ठीक आहे. हाँ उधर से है शायद, उधर से उतरा था. रुको भाई, चलो देखते हैं कौन सी बोट है अवेलेबल, और अगर रहेगी तो विषय करेंगे. टिकट 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 निकालना पड़ेगा भाई पहले. तर एवढ्या पब्लिकमध्ये सोलो ब्लॉगिंग करते एकटाच. पैसा टिकट भाई साहब, टिकट 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 बढ़ गया भाई. ये कौन सा बोट है लेकिन, चलो मैं ना इधर से दिखाता हूँ थोड़ा. चेंज है 20 रुपए. 20 रुपए चेंज. मेरा एक दो, मेरा एक दो अंकल. जाते बड़ा भाई काय म्हणते. नेतागिरी. एक टिकट दो. एक 30 रुपया चेंज दे रहा भाई. चलो आगे. चेंज नहीं ना यार. नहीं चेंज नहीं. अरे बाप रे. एक टिकट दे. चेंज 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 चेंज. अब कहाँ से लाने का चेंज. भाई साहब देखा क्या यहाँ पे कैसा विषय है. 200 रुपये का नोट दिया मैंने उनको, और बोला कि भाई एक राउंड का मेरे को फेयर करना है, और बोलते कि भाई 30 रुपये अलग से दो. अभी कहाँ से लाने के 30 रुपये यार. विषय विषय विषय. चलो फिर भी देखते हैं, है तो है मेरे पास, फिर भी देखते हैं. चलो एक बार उधर भी ट्राई करते हैं. पहले जब आया था तब 90 रुपये टिकट था एक राउंड का, और अभी हो चुके हैं 130 रुपये. उधर की तरफ जाकर चेक करते हैं उधर कितना राउंड का फेअर कितना है, देखते जाके. चलो इथं विचारलंय भावांनो, स्पीड बोटचा एक राईड कितीचा आहे, तर एक राईड आहे 300 रुपयाचा. 300 रुपयामध्ये अर्ध्या तासाचा राऊंड अप असतो. तो समुद्रातनं तुम्हाला अर्धा तास फिरून आणणार त्या स्पीड बोटमध्ये. मी तुम्हाला दाखवतो इकडनं कसं आहे. पाहा मग, हे पहा एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे इकडं खाली दिसतंय का, खाली सगळ्या बोटा, या सगळ्या स्पीड बोट आहेत आणि 300 रुपये पर पर्सन आहे. तर हे नको आपल्याला, आपण गरीब माणसं गरीबवालीच राइड करूयात. ठीक है, चलो वापस से उधर जाना पड़ेगा अभी अपने को, और 130 रुपये देके वो वाला राउंड करना पड़ेगा. यावेळेस थोडासा पंगा झाला भावना, पंगा. ॲक्च्युली बसायचं होतं आपल्याला बोटमध्ये आणि बोट राईड करायचं होतं, पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडं ना तर ऑनलाईन पेमेंट चालतं ना तर कॅश पेमेंट चालतं. त्यांचं म्हणणं कसं आहे
जेवढ्याची राईड असेल ना, मग ती 90ची असेल किंवा 120ची असेल किंवा 300ची असेल, तर ते पैसे सुट्टे म्हणजे सुट्टेच पाहिजे. मग 300चे असेल तर 500 नको, आणि 500चे असेल तर 120चे असेल तर 300 नको, असा विषय. मग आता ह्याच्यामध्ये करायचं काय तुम्हीच सांगा भावांनो मला. हां, ह्याच्यात काय करायचं, कसं करायचं? मग आता फायनली म्हटलं जाऊन दे तिकडे, ते राईड बीड काहीच नको. मग आता परत चाललो आहे मी स्टेशनकडनं मला परत दादरला जायचं आहे, आणि तिकडनं मग तिकीट वगैरे बुक करून आपल्या घरी जाऊयात, आणि आता सुखाने आनंदाने नांदूयात तिकडेच. हे आपल्यासाठी चांगलं नाही, म्हणजे हे शहर आपल्यासाठी काय मला वाटतं ना योग्य नाही. कारण इथं ना व्हॅल्यूज नाही, त्यांना बिझनेसच एवढा आहे की त्यांना कदरच नाही कस्टमरची. सुट्टे 1 रुपया सुद्धा देत नाहीत ते लोक. मग कशासाठी मग आपण एवढं झकमारी करायची? जाऊ दे ना तिकडं, आहे का नाही. परत मी रोड क्रॉस करतो आणि मस्तपैकी तिकडे जाऊन भागो भागो भागो. अयो 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 अयो. ओ भाई साहब, नाव बघा, नाव दिसली का? नाव कशी आहे? आता आपल्याला तिकीट घ्यायचंय. वेट वेट वेट, भागो भागो. आता इथे कुठं भेटेल? इकडे आहे प्रेक्षणीय स्थळे, बस. चलो. भावानं फायनली मी आलोय घरी, पोहोचलो. इतका हेडेक झाला ना, काय सांगू तुम्हाला. असं वाटलं मी उगाचच आलो. ती एक म्हण आहे बघा आपल्या मराठीमध्ये, नाही का, टिंब घातली आणि मुंबई पाहिली. माझ्यासोबत तसंच झालं ॲक्च्युली. तर विषय असा झाला ना भावानं, मी गेलो बरं का, मी गेलो आणि माझा एक मित्र पण, मी त्याला बोललो होतो यार मित्रात चल यार संग माझ्या. हो काय बोलला की मार्च एंडिंग चालेल, मी काही येत नाही. म्हटलं चल ठीक आहे बाबा, आता तिकीट तर कन्फर्म झालं, मला तर जाणंच होतं ना. मग मी गेलो, पण प्रॉब्लेम असा झाला की त्या ठिकाणी भूषण वगैरे सगळा भेटला. बरेचसे पॉईंट आम्ही बघितले, फिरलो, पण सगळं झालं. पण नंतर काय झालं की अचानक मला वाटतं काहीतरी 10:30-11च्या आसपास फोन आला, आणि त्यांना सांगितलं की त्याच्या पप्पांनी सांगितलं की असं असं झालं आहे, म्हणजे एक विषय झाला. तुम्हाला काय विषय झाला तो व्हिडिओ मागं जाऊन बघा, मी ते व्हिडिओत बोललेलो आहे. तर त्याला मग जावं लागलं, आणि गेल्याच्या नंतर मी सांगतो तुम्हाला, मी थोडंसं फिरलो, पण नंतर माझा इतका मूड ऑफ झाला नाही यार, की असं वाटलं यार आपण मुगच झालो, नाही का. कारण जे प्लॅनिंग केलं, तर जे सगळं नाही का करायचं ठरवलं होतं ना, ते सगळं उलटच झालं. मूड पूर्ण खराब झाला माझा. तर आणि त्यातल्या त्यात निघायच्या टायमाला एक किस्सा घडला, ते तर मी टेन्शनमध्ये सांगितलंच नाही तुम्हाला. किस्सा असा झाला की तिकीट बुक केले बरं का, ट्रेनचं तिकीट बुक केलं, रिटर्न नगरला येण्यासाठी बुकिंग केलं, आणि बसलो बाबा गाडीमध्ये. आता मला माहितीच नाही की नगरला जाणाऱ्या 2 गाड्या आहेत, ठीक आहे, साईनगर शिर्डी एक्सप्रेसच, पण नगरला जाणाऱ्या 2 वेगळ्या गाड्या आहेत. तर मी बसलो साईनगर शिर्डीत. मला वाटलं ही गाडी बरोबर, आता साईनगर शिर्डी म्हटल्यावर मी बसलो आणि झोपलो थोडंसं, नाही का, मला झोप लागली, डुलका लागला. आणि नंतर उठल्याच्या नंतर मी मॅप चेक केला, नाही का, वेअर इज माय ट्रेनमध्ये. तर त्याच्यात विषय असा झाला की ते जे स्टेशन्स वगैरे दाखवत होते ना, त्यात आपलं नगर कुठंच दिसत नव्हतं. मी म्हटलं यार असं काय होते. लोकांना विचारलं तर लोकांनी सांगितलं की बाबा ही गाडी वेगळी आणि ती गाडी वेगळी. म्हणलं अरे द्यावा, आता काय करायचं, हे काय कुठं झालं म्हणलं. मग त्यांनी सांगितलं की ही गाडी नाशिक मार्गे शिर्डीला जाते, नगर मार्गे नाही जात. ती जी गाडी आहे ना ती वेगळी आहे, आणि तुम्ही चुकीच्या गाडीत बसलेत. आयला म्हणलं आता काय करावं, असं म्हणजे म्हणतात ना, मी पूर्ण 2 मिनिटासाठी हँगच झालो. मग शेवटी म्हणलं आता चला, बाबांचा बुलावा आलेला आहे, जायचं, बाबांचं दर्शन तर घ्यावंच लागेल. बाबांनी आपल्याला बोलवलं याचा अर्थ असा, नाही का. आता तुम्ही समजून घ्या ना, इच्छा नसताना काही नसताना, म्हणजे नगरला जायचं होतं ॲक्च्युली, भयंकर वैतागलेलो होतो, पण झाला असा विषय. त्या म्हणलं आता बाबांनी बोलवलं जायचा. मग शिर्डीला गेलो, शिर्डीला उतरलो, तिथं परत फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, बाबांचं दर्शन घेतलं, एकदम सुंदर दर्शन झालं, प्रसाद वगैरे घेतला, आणि भोजनालयामध्ये गेलो, तिकडे जेवलो. लाईव्हमध्ये तुम्ही जर लाईव्ह चेक केलं तर तुम्हाला शिर्डीचा सगळा विषय दिसून जाईल. तर मी मग नंतर दुपारी परत म्हणलं यार आता इकडनं नगरला जायला ट्रेन रात्री. तर मग ट्रेनचा म्हणतात ना वाट नाही बघितली, आणि बस पकडली, आणि फायनली आलो कुठं, घरी, जिथनं आपण विषय चालू केला. तर मी जे बोललो ना तुम्हाला की मी कोणत्या मित्राला चल म्हणत होतो, तो माणूस आहे इथं येऊन माझी मजा घेत बसला बघा. हा माणूस येतो. याला मी म्हणत होतो की चल, कारण लास्ट टाइम पण आम्ही सोबतच गेलतो, याला बोललो होतो की चल, पण ह्यो काही नाही आला. तर आता बघा हे सगळं झालं कोणामुळं? तुमच्यामुळे, या माणसामुळे झालंय. माझी काय चुकी, तुम्ही अचानक प्लॅन केला, तुम्हाला चला म्हणलं होतं मी, तुम्ही काय बोलले, अचानक मध्ये विषय होत असतो का नाही. मुंबईमध्ये गेलं, माझी आठवण काढते, त्यात माझी काय चुकी. मी सागर बोला, मला बुचकाच काय लागले, मी सागर बोला, आणि तुम्हाला सांगतो या माणसाला एवढं मिस केलं ना, भयानक मिस केलं मी. आणि खरं तर आहे ना, माझ्या संग कोणी नसलं, हे माणूस असला असताना मी कसाच नसतो आलो, 2-3 दिवस आरामशीर गेले असते. पण या माणसाने सगळा पचका करून ठेवला,
माझ्यावर नका ब्लेम करू बघू त्याला आता. होऊन द्या, माझ्यावर बरं जाऊन द्या भावांनो, आता जसा कसा तुटका फुटका जे काही व्हिडिओ बनवलाय ना तो तुम्ही बघा, आवडला तर त्याला लाईक. फुटका नाही, लय भारी व्हिडिओ झालाय. हा आता ते यांनी बघितल्यावर कळेल ना. मी बघितलंय आता, अजून अपलोड नाही केला, पण भावांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालाय आणि तुम्हाला बघितलं पण आवडन व्हिडिओ. आणि लाईक करून सबस्क्राईब करू आणि कमेंट मस्त टाकून द्या. घंटी पण वाजवा, घंटीवर घ्या, म्हणजे कसं कसं असतं माहिती का, मला विसरून गेले ना ते मग असंच होत त्याच्यामुळे असं होतं. असंच होत असतं ते. त्यासाठी सोबत एक जण ठेवायला बोललो होतो त्यांना. तरी त्यांना मी फोनवर सांगितलं की नाही रस नको, व्हिडिओ बनवा आणि मस्त व्हिडिओ बनवा. खरं सागर भाऊ, मला तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, सागर भाऊंचा फोन आला तेव्हा पण ते तेच बोलत होते की भारी विषय करा, आणि झालाय बरं का, चांगला झालाय. आणि म्हणलं निराश नका हो, जरी तुमचं काही अडचणी आल्या ना तरी बनवा, काही नाही. मूड कुठं खराब झाला माहिती का, तो भूषण निघून गेला, मी एकटा पडलो होतो, मूड खराब झाला आणि सगळा प्लॅनिंगच फेल गेला. आणि मग माझा ब्लॉगिंग करण्याचं म्हणजे म्हणतात ना अजिबात इच्छाच नाही राहिली. तर फायनली त्याला जाऊ द्या, ठीक आहे, काय अडचण नाही, नेक्स्ट टाइम परत जाऊयात, परत धिंगाणा घालूयात. तर कसा वाटला व्हिडिओ ते सांगा आणि कमेंटमध्ये मला कळवा काय काय ते, कुठला पॉईंट आवडला काय नाही ते. आणि या माणसाला सांगा तुम्ही की पुढच्या वेळेस जा दादाच्या संग, ठीक आहे ना. नक्की नक्की नक्की. चालतंय, चला भावांनो, हा व्हिडिओ आता इथं संपवतोय मी. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.